नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज. कॅमेरावर आहे सुमेध जिरमणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सामळे. महाराष्ट्राच्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे. 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबतच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ घातलेला आहे. सर्व तयारी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी म्हणून वेगवेगळ्या आमदारांनी लॉबिंग सुद्धा सुरू केलेलं आहे. मग अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक आमदार त्यांच्याकडे लॉबिंग करतायत. एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील त्यांचे आमदार लॉबिंग करतायत. तर भाजपमधल्या बऱ्याच लोकांनी देखील आपलं लॉबिंग सुरू केलेलं आहे. हरियाणाप्रमाणेच या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहरे मोठ्या प्रमाणावर असतील असं बोललं जात आहे. आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांचा जर मुख्यमंत्री म्हणून नाव निश्चित झालं तर साहजिकच जे काही या गेल्या 10 दिवसामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होऊ नयेत म्हणून बरेच एलिमेंट काम करत होते. अशा परिस्थितीमध्ये जर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर मात्र त्यांना बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले जे सभासद आहेत ते त्यांच्या विश्वासातले जास्तीत जास्त लोक त्यामध्ये कसा त्यांचा समावेश करता येईल याकडे कदाचित देवेंद्र फडणवीस कटाक्षानं लक्ष देतील. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 232 आमदार हे भाजपचे स्वबळावर निवडून आलेले आहेत, असं असतानाही अपक्ष आणि इतर पक्षाच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यात सगळ्यात आधी पाठिंबा जाहीर केला होता तो रत्नाकर गुट्टे यांनी. आणि म्हणून या मुख्यमंत्री आणि त्यानंतर इतर 44 असे एकूण 45 मंत्र्यांचं जे मंत्रिमंडळ असणार आहे यामध्ये जो काही कोटा ठरेल त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला येतील. उरलेल्या सगळ्या जागा ह्या भाजपच्या वाट्याला येतील. त्याचबरोबर एखाद्या मंत्रिमंडळामध्ये एखादी जागा हे अपक्ष आणि इतर जे उमेदवार आहेत ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाजपला त्यांच्या वाट्याला देखील येऊ शकते. आणि ही जर एखादी जागा वाट्याला आली तर त्या ठिकाणी त्या कोट्यातून विश्वासू माणूस देवेंद्र फडणवीसांना सोबत लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे जे की गंगाखेड या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणे निश्चित आहे. कारण रत्नाकर गुट्टे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले आमदार आहेत. त्याचबरोबर गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी खेचून आणला. अरे आमदार कसा असावा ते गुट्टे साहेबांनी दाखवून दिलं. गंगाखेड पूर्णा पालम पाणी पुरवठा योजना सुरू आहे. शेकडो कोटीचा निधी आणलाय गाड्यानं. रस्ते सुधारले. अभिमान वाटतो आम्हाला. तर गुट्टे आमचा आमदार. आणि विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे. ही दृष्टी आणि त्यांची ती काम करण्याची जिद्द आणि मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास या सर्व त्यांच्या गुणांची पारख करून त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असल्यामुळे रत्नाकर गुट्टे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून या महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांच्या विकासदृष्टीचा उपयोग करून घेणं नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना आवडणार आहे. आणि देवेंद्र फडणवीसांचे ते पुन्हा एकदा सांगतो की ते अत्यंत विश्वासू आमदार असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये सहकारी म्हणून घेण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच आनंद होईल. आणि नव्हे असे विश्वासू आणि कर्तबगार माणसं आपल्या मंत्रिमंडळात असावे असा आग्रह देवेंद्र फडणवीसांचा असणार आहे. आणि त्यामुळेच रत्नाकर गुट्टे यांची मंत्रिमंडळामध्ये जर वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको. डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना आमच्या वतीनं आणि आमच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.